महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन आज नाशिकमध्ये साजरा होतोय। त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे। प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने राज ठाकरे यांच्याविषयीचं प्रेम हे व्यक्त करतो आहे। कोणी बॅनर लावून तर कोणी असे अनोखे टी-शर्ट्स घालून आपलं प्रेम व्यक्त करतोय। श्याम गोहड त्याचे सहकारी आपल्या सोबत आहेत। 18 वर्षापासून आपण राज साहेब यांच्या सोबत आहोत हे दाखवण्यासाठी अशा स्वरूपाचं त्यांनी टी-शर्ट घातलेला आहे। काय तुम्हाला यातनं सांगायचंय? खरं तर एक नेता, एक पक्ष आणि एक विचार, गेल्या 18 वर्षापासून सन्माननीय राजसाहेब ठाकरे या नावासोबत आम्ही जोडले गेलो आहे आणि त्याचा आज आम्हाला अभिमान आहे। 18 वर्षात आम्ही पदार्पण करत आहोत। अनेक चढ उतार या काळात आम्ही बघितले आणि आज 18व्या वर्षात पदार्पण करत असताना आम्हाला नक्कीच आनंद होत आहे। तो आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या प्रकारे आम्ही हे टी-शर्ट्स घातलेले आहे। पण मी एकनिष्ठ राजनिष्ठेचे 18 वर्ष, सध्याचं राजकीय वातावरण बघतात, काय संदेश तुम्हाला द्यायचा? खरं तर सध्या राजकारणाचा चिखल झालेला आहे। कोणत्या पक्षात, आज कोणत्या पक्षात तर उद्या कोणत्या पक्षात, असं असताना आम्ही सन्माननीय राजसाहेबांसोबत कालही होतो, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे। आज आपण बघत असाल तर राज्याच्या राजकारणात एकदम सर्व प्रकारचा चिखल झालेला आहे आणि अशा याच्यात आमचे राजसाहेब हे आशादायी नेतृत्व ह्या महाराष्ट्राला लाभलेलं आहे। त्याच्यामुळे आम्ही राजसाहेबांसोबत आजही आहे, उद्या आहे आणि काल पण होतो। तुम्ही का बरं आहेत राजसाहेबांबरोबर? का बरं? राजसाहेबांचे विचार, महाराष्ट्राबद्दलचं विजन, महाराष्ट्रात असा कुठलाच नेता नाही आहे जो सामाजिक दृष्टिकोनाने, डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनाने कोणी विचार करतं। प्रत्येकाला त्याचं पडलेलं आहे। प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने एकदम खालच्या थराचं राजकारण करते। पण आमचे साहेब महाराष्ट्र पुढे नेण्यासाठी, महाराष्ट्र जगाला हेवा वाटेल असं महाराष्ट्र घडवण्यासाठी साहेबांचे अनेक प्रयत्न चालू आहेत। त्यासाठी आम्ही सर्व तरुण वर्ग आज पक्षासोबत कायम आहोत आणि पुढे कायम राहू। एकूणच राज्यातील फोडाफोडीचं राजकारण, आयाराम गयारामचं राजकारण, या पार्श्वभूमीवर ह्या तरुण मंडळींनी अशा स्वरूपाचे टी-शर्ट घालून निष्ठा काय असते हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता सध्या तरी ते मनसेमध्ये आहेत, सध्या त्यांच्याकडे कुठलंही पद नाही, परंतु भविष्यकाळ नेमका काय असेल हे येत्या काळातच स्पष्ट होईल। कॅमेरामन मयूर बारगजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।